सो जय शिवराय मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन युट्यूब जर्नीमध्ये. सो आज आपला ट्रेक असणार आहे ज्या जिल्ह्याला इतिहासाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो असा नाशिक जिल्हा. आणि या नाशिक जिल्ह्यात स्थित असलेला ट्रेकर्सच्या मनातील आणि सह्याद्रीतील सर्वात अवघड किल्ला म्हणून ओळखला जाणारा हरिहर फोर्ट. आणि या हरिहर फोर्टला आज एक्सप्लोर फायनली आता आपण आलो गडाच्या पार्किंगमध्ये. आणि आता इथून 1 तासाचा ट्रेक असेल आणि नंतर आपण भेटू गडाच्या पायथ्याजवळ. सो हा तुम्ही बघू शकता पाठीमागे, हा आहे तो हरिहर किल्ला. सो मित्रांनो, आता फायनली आपण गडावर येऊन पोचलो आहे. खाली व्हिडिओ शूट करता आला नाही, कारण माकड जास्त असल्यामुळे मोबाईल घेण्याची भीती असते, त्यामुळे खाली काही व्हिडिओ शूट करता आलं नाही. पण तुम्ही बघू शकता आता आपण गडाच्या टोकावर आलो आहे. तो तिथे दिसतोय, तो सर्वोच्च टोक आहे. आणि हा गडाचा व्ह्यू. गडावर बघा, हे 3 पाण्याचे टाके आहेत आणि पाणी बघा पूर्ण भरलेलं आहे, पण थोडं खराब असल्याने ते पिण्यायोग्य नाही आहे. पण एवढ्या उंचावर असून देखील पाण्याचा साठा बघा किती मोठ्या प्रमाणावर आहे. आता तुम्ही बघितलं इथं 3 पाण्याचे टाके आहेत आणि पाण्याच्या टाक्याच्या समोरच हनुमंतरायाचं मूर्ती आहे छोटीशी. आणि हे तुम्ही बघू शकता. आणि मूर्तीच्या मागेच एक तलाव आहे. हे बघा, या प्रकारे तलाव आहे आणि तलावात सुद्धा पाणी चांगल्या प्रकारे आहे. आणि तलावाच्या बाजूलाच ही शंकराची पिंड आहे. मला माहितीच असेल, छत्रपती शिवाजी महाराज हे महादेवाचे मोठे भक्त होते, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक किल्ल्यांवरती हे असे शंकराचं मंदिर, त्यांची पिंड हे प्रामुख्याने दिसते. हा बघू शकता, एवढ्या उंचावर एवढा मोठा तलाव असून पाणी बघा किती चांगल्या प्रकारे आणि मोठ्या प्रमाणावर आहे. आणि पाणी शुद्ध देखील आहे. पाण्याच्या समोरच, या तलावाच्या समोरच तुम्हाला जो पर्वत दिसतोय तो ब्रह्मगिरी पर्वत आहे. सो तर तिथं जाऊन तुम्हाला व्ह्यू दाखवतो. बघितलं, तिथे एक तलाव होता आणि ह्या तलावाच्या समोरच हा एक दुसरा तलाव आहे. पण ह्या तलावात पाणी कमी आहे, हे तलाव आटत चाललं आहे. बघू शकता केवढं मोठं तलाव आहे. पाण्याच्या टाक्याच्या समोरच एक चबुतरा आहे आणि चबुत्र्याच्या खालीच अजून एक पाण्याचं टाकं भेटलं आहे. आणि त्या पाण्याच्या टाक्याच्या अपोजिट साईडला सुद्धा अजून एक पाण्याचं टाकं आहे. सो ते पण आपण बघू. चला, हा बघा, हा एक पाण्याचा टाका आहे. इथे पाणी बघा, एवढ्या उंचावर असून सुद्धा पाणी किती मोठ्या प्रमाणात इथं पाणी आहे. त्यामुळे आणि हा एक बघा, हा एक पाण्याचा इथं एक टाका आहे. टाका नाही म्हणू शकत, तलावासारखंच आहे इथे. आणि पाणी बघा एकदम स्वच्छ. तुम्ही आता सह्याद्रीचा एक रूप बघू शकता की किती मोठी आणि अवाढव्य सह्याद्री आहे. हे बघू शकता, पूर्ण सह्याद्री, डोंगररांगा. आपला किल्ला एक्सप्लोअर करून झालेलाच आहे. सो आता आम्ही इथून परत आलो त्याच वाटेने परत जाणार आणि खाली पायऱ्यांचा व्ह्यू कॅप्चर होतो काय तो बघण्याचा प्रयत्न करतो. सो चला.